हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल. तर मी मनीषा आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि आजचा रविवार म्हटलं की निवांत असतं. जरा सकाळ थोडं लेट उठणं होतं आणि लेट उठणं झालं की थोडी कामं पण लेट होतात. कामं तर मी सगळी आवरलेली आहेत आणि तर आता कामं आवरता मला 1:30 वाजलेला आहे. बराच वेळ झाला आणि पाणी म्हटलं आधी घालून घेऊयात, कारण पाणी झाडांना सकाळच घालावं लागतं. म्हणजे थोडा उशीरच झाला आज, कारण रोज सकाळी घालते लवकर आणि वेळानं घातलं की संध्याकाळपर्यंत जर घालायचं म्हटलं तर झाडं आहेत ते कोमेजतात. त्यामुळे आता थोडंसं ऊन पण पडायला लागले, त्यामुळे लवकर पाणी घालावं लागतं. झाडांना पाणी घालते. चला आता बाकीचं काय राहिलं ते बघूया. तर सकाळीच खिचडी करून घेतली, कारण आज संकष्टी आहे आणि संकष्टी असली की म्हणजे दोघांची संकष्टी असते, माझी आणि ह्यांची. संकष्टी असली की मग मुलं पण खिचडी खातात, त्यामुळे मला चपाती भाजीला सुट्टी असते. तर सकाळी चपाती भाजी काहीच केलेली नाही आहे, खिचडी केली होती. खिचडी आणि आमटी भात खातात मुलं, तर सकाळी आमटी केलं, भात वगैरे सगळं झालं, म्हणजे जेवण सगळं आवरलेलं आहे. आणि फक्त शेंगदाण्याची उसळ करायची आहे, कारण खिचडी कसं होतं की मला खिचडी जास्त आवडत नाही, मळमळीसारखं होतं. 2-3 घास खाल्ले की गच्च वाटतं, त्यामुळे जास्त मला खिचडी आवडतच नाही. तर म्हटलं की शेंगदाण्याची उसळ करावी झणझण तशी छान. आणि उसळ आणि खिचडी घेतली दोन्ही की मग छान, म्हणजे खिचडी जाते जरा तरी उसळ घेतल्यावर. तर म्हटलं की रात्रीच शेंगदाणे भिजत घातले आणि मग आता शेंगदाण्याची उसळ करायची आहे, कारण सकाळी नाश्त्याला आम्ही खिचडी खाल्ली होती. तर म्हटलं की दुपारी फराळाला मग शेंगदाण्याची उसळ करूयात, कामं वगैरे आवरली की निवांत. सकाळीच भात लावलं तेव्हा शेंगदाणे आणि बटाटे लावले होते कुकरला. सो आता शेंगदाण्याची उसळ करून घेते आणि तुमच्या थोडक्यात रेसिपी पण शेअर करते. थोडंसं तेल घेते, तर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जर जिरं तुम्ही खात असाल उपवासात तर जिरं घालायचं. मला आवडत नाही त्यामुळे मी जिरे वगैरे काहीच घालत नाही आहे, डायरेक्ट टोमॅटो घालते. आणि टोमॅटो छान असं परतून घेते, कारण टोमॅटोच्या मला अशा अख्ख्या फोडी राहतात, तर त्या आवडत नाहीत अजिबात. आमटी असू दे किंवा भाजी असू दे, तर छान असं टोमॅटो चांगला स्मॅश होईपर्यंत चांगला परतून घेते. त्यानंतर त्यामध्ये मी मिरचीसुद्धा घातलेली होती टोमॅटो परतताना. त्यानंतर उकडलेले शेंगदाणे घातले आणि त्यानंतर मग उकडलेले बटाटे तुकडे करून घातले, मीठ घातलं. आता याच्यामध्ये मिरची घातली आहे, पण मिरची मी नेहमी घालत नाही, मला तिखट आवडतं घातलेलं. त्याने छान असा लालसर कलर येतो. पण माझ्याकडे आता बिना मसाल्याची चटणी नाही आहे, तर मसाल्याची चटणी आहे, तर त्यामुळे मिरची घातलेली आहे. आणि त्यामध्ये मी कूटसुद्धा घालते. सकाळी मी खिचडी करताना जो कूट ठेवायचा विसरले, खिचडीमध्ये वापरला तो. चला त्याला 2 मिनटं झाकून ठेवते आणि छान अशी वाफ आली की फराळ करून घेतो, कारण आधीच उशीर झाला आहे. कारण आम्हाला जायचं आहे ज्योतिबाला, लवकरच निघायचं होतं, पण रविवार म्हटलं थोडासा उशीर होतो आणि मुलं पण थोडं लवकर उठत नाहीत सकाळचं, त्यामुळे उशीर होतो. तर 2 वाजले आता आणि आता फराळ करून घेतो आणि निघतो. तर आजपासून ज्योतिबाचे खेटे सुरू झाले आहेत. तर म्हटलं की जेवढे आपल्याला जमतील तेवढे आपण खेटे करूयात. आणि बरेच वर्ष झाले मी ज्योतिबाला गेले नव्हते, तर या निमित्तानं जाणं पण होईल. आणि मुलं पण गेली नव्हती बरेच वर्ष झालं. श्री तर एकदाही गेला नव्हता, श्री आता पहिल्यांदा जाणार. आणि दोघांनी पण खिचडीच खाल्ली, दोघांचा पण उपवास झाला आमच्यासोबत, कारण सकाळी पण ह्यांनी खिचडी खाल्ली दोघांनी नाश्त्याला आणि आत्ता पण खिचडीच खाल्ली. सकाळचा भात जो लावला होता दोघांसाठी तर तो तसाच राहिला. आणि आम्हाला आवरून निघायला 2:15 वाजले आणि आधी आम्ही महालक्ष्मीला आलो. तर आधी म्हटलं की महालक्ष्मी दर्शन करूया, तसंच पुढे जाऊयात. मुखदर्शन घेऊन जाऊ. चालते इकडे असं मुलं पण तर चला आता छान असं महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि मुखदर्शनच घेतलं, कारण पुढ्याने आम्हाला जायचं आहे ज्योतिबाला. आणि छान महालक्ष्मीचं दर्शन झालं, मुखदर्शन पण छान व्यवस्थित झालं. आणि आता तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत घेऊन ज्योतिबाला निघालो आहे. मुलाचा ॲक्सिडेंट झालेला, त्या रोडला आम्ही आलेलो.
तिकीट ठेवायला पाहिजे, तिकीट ठेवायला पाहिजे होतं. हात धर, गर्दी आहे. जास्त आपले पाय गुलाबी होते. पाय घ्यायचं नाही. होय. श्री, पहिल्यांदा आलायस? आठवत नाही तुला आपण आलेलो ते? हात जायला हात नाही जात आहेत. काय माझं काय आत जाऊन दर्शन घ्यायला खूप मोठी रांग लागली होती. जवळजवळ 1-2 तास तरी थांबावं लागलं असतं रांगेमध्ये. त्यामुळे मग बाहेरूनच मुखदर्शन घेतलं. लावलंस इकडे इकडे बघ, इकडे बघ. ते कुठलं दर्शन ते आत चाललं ते गाडी पहिल्यांदा आलो ते आता हे काय नाव पण दिसतं ना वरती. एवढा गुलाब तो माणूस आला. बाजूला कुठल्या माणसाला विचारायला जाताना यमाई देवीचं मंदिर लागतं, तर आता तिकडे निघालोय. तू मोडलास पूर्ण तू? मी त्यांनीच इथे काढूया या साईडला. पप्पा कुठं गेले पुढं? झालं मनाची इच्छा मागायची. मनात इच्छा धरून ते करतात. असं यमाईच्या मंदिराच्या मागं असं भरपूर दगड ठेवले आहेत आणि असे प्रत्येक दगड असे एकामेकावर रचायचे असतात मनामध्ये इच्छा धरून, आणि पडलं नाही तर ते आपली इच्छा पूर्ण होते असा समज आहे. आणि मुलांना वाटत होतं की जे असं दगड रचून खेळ खेळतात लगोरी म्हणून, तर तसंच खेळायला ठेवलं आहे का काय असं त्यांना वाटत होतं. आणि मग तिथून निघालो आम्ही दर्शन घेऊन. आणि मग मुलांना तहान लागली होतं, तिथे बाहेर असं ज्यूस वगैरे घेतलं. आम्हाला तिघांना लस्सी घेतली आणि श्रीला ज्यूस हवा तर ज्यूस घेतला. जाताना रोडच्या कडेला अशी बरीच गुऱ्हाळं आहे, तर एका गुऱ्हाळाजवळ आम्ही थांबलो काकडी घेण्यासाठी. काय झालं? हे बघ, हे आहे ना इकडे ढकलतात. काय हे भांडं आहे ना इकडे ढकलतात. का? जळवायला तिथे आग लागायसाठी. तिथे शिजवतात ना. अरे गुळ आहे. अरे गुळ आहे रे. गुळ खातोस तरी. टोपण $50,000.
ते तिथं आग लावतो, आग लावून मग इकडे ढकलायचं आणि त्यात चाकत वर तळून टाकायचं चाकत वरला आणि गरम करायचं. तिकडे आग लावतो. आत्ताच घरी आलो आणि 6:15 वाजले आम्हाला घरी यायला. आणि पाणीसुद्धा येऊन गेलं, कारण असंच होतं, कारण पाण्याची टायमिंग नसते. पाणी एक दिवस आड करून येतं, पाण्यात थोडा प्रॉब्लेम आहे. आणि पाणी 1 तासभर सोडतात. तर एक दिवस 9ला सोडतात आणि एक दिवस 5ला सोडतात. तर मागच्या वेळी 9ला सोडलं होतं आणि मी विसरले होते की ह्या वेळेला 5ला सोडतील बहुतेक. तर लक्षातच नव्हतं, नाहीतर लवकर मग सकाळी प्रयत्न करून लवकर जाऊन आलो असतो. पण संध्याकाळी 5 वाजता पाणी आलं आणि आता पाणी तर येऊन गेलं. आता उद्याला पाणी विकतच घ्यावं लागणार, कारण टाकीमध्ये पाणी जास्त नसणार शिल्लक. तर आता ही सगळी भांडी दुपारची घासून ठेवलेली ती आता मांडून घेतली आणि जी काकडी आणली होती तर ती आता डब्यामध्ये ओतून घेते. खूप छान लागते काकडी चपातीबरोबर वगैरे खायला. कधी भाजी वगैरे नसेल तर तेव्हा काकडी चपातीबरोबर खायला मुलांना पण द्यायला बरं पडतं, तर त्यामुळे घेतली. आत्ता जेवण उपास सोडायला चपाती करणार आहे आणि गोड काहीतरी म्हणजे खीर करायचं असं ठरलं होतं. पण येताना श्रीखंड मिळालं, छान श्रीखंड मिळालं, फ्रूट श्रीखंड ज्योतिबाच्या डोंगरावरती. मग तिथून श्रीखंड घेतलं अर्धा किलो. आणि मग आता गोड तर काय करायचे, आता म्हणजे खीर वगैरे काय तर गोड करायची गरज नाही लागणार आहे. चपाती करणार आहे, श्रीखंड असणार आहे. तर आणि कोबीची भाजी करायची वाटाणे घालून. कोबीची भाजी करायची आहे, तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड मी तुम्हाला दाखवते आणि रेसिपी मी थोडक्यात शेअर करते. तर साधीशीच करायची आहे वाटाणे घालून. डाळ नाही घालणार आहे. डाळ नेहमी म्हणजे इतर वेळी डाळ घालते मी, चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ. तर आता वाटाणे आले आहेत, वाटाणे असले की मग त्यामध्ये कोबीमध्ये वाटाणे घालते, छान लागते वाटाणे घालूनसुद्धा. तर आता तेल घातलं, जिरं घातलं, मोहरी घातली आणि कांदा घातला. कांदा छान परतून घ्यायचा, मिरच्यासुद्धा घातल्या आणि वाटाणे घालते. म्हणजे वाटाणे कांद्यासोबतच थोडे परतले जातील, कारण वाटाणे थोडं शिजायला वेळ लागतो, कोबी लवकर शिजतो. आता त्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि मॅगी मसाला थोडासा. मॅगी मसाल्यामुळे छान टेस्ट येते भाजीला. आता त्यामध्ये कोबी घालते. तर कोबी कधीही मी चिरल्यानंतर धुवत नाही, कारण त्यातली सगळी टेस्ट आहे तर ते निघून जाते कोबीमधली. तर मी फक्त वरचा जो भाग आहे, वरचे जे पापड असं ते काढून टाकते, किंवा मग जास्त घाण नसलं तर धुवून घेते फक्त आणि मग चिरल्यानंतर डायरेक्ट वापरते. यामध्ये त्यातली जी टेस्ट आहे कोबी तशीच राहते. आता यामध्ये कोबी घालते आणि थोडंसं पाणी घालून एक छान वाफ येऊ म्हणजे शिजेपर्यंत झाकून ठेवते. आणि ते एकीकडे भात करायला घेते फोडणीचा. हा भात जो आहे ना तो काल सकाळचा राहिलेला आहे. काल सकाळी मी भात लावला होता, पण काल कोणीच खाल्ला नाही भात, मीच फक्त खाल्ला. आणि संध्याकाळी पण कोणीच भात खाल्ला नाही, ह्यांनीसुद्धा भात खाल्ला नाही. आणि असं होतं, चौघांपुरता भात लावते मी, थोडंसं जास्त असतो म्हणजे एखादा माणूस अचानक आला तर त्याच्यासाठी जेवण शिल्लक असावं म्हणून फक्त एका माणसापुरतं एक्स्ट्रा जेवण असतं. बाकी आमच्या चौघांपुरतंच केलेलं असतं, फार शिल्लक राहत नाही चौघांनी खाल्ल्यानंतर. आणि काल कोणीच खाल्ला नाही, तर कालचा सकाळचा भात तो शिल्लक राहिलेला आणि तो मग सकाळी आता आज आमचा दोघांचा उपवास आहे, मग दोघं तर खाऊ शकणार नाही. आणि आता मुलांना तर काल सकाळचा भात तर नाही देऊ शकणार, त्यामुळे आता मुलांना सकाळी भात ताजा लावला. आणि आता हा भात सकाळी फोडणी घालायचा होता, पण सकाळी काय आम्ही खाणार नव्हतो, उपवास होता, त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळीच फोडणी घालूया. आणि आज पण सकाळी मुलांना भात लावला तर तो मुलांनी अजिबात खाल्ला नाही, खिचडीवरच दिवसभर आहेत. आणि आता संध्याकाळी मग तोच भात देणार आहे गरम करून. आणि मुलांना पण ह्या गोष्टी सवय असली पाहिजे, किंवा कधीतरी आपण नसलो किंवा कधीतरी बाहेर गेले असले तर कधीतरी शिळे वगैरे म्हणजे असेल तर ते खायला म्हणजे त्या शरीराला पण त्याची सवय असली पाहिजे. अगदीच कधी देत नाही मी, अगदी गरज वाटली तर, जे भरपूर शिल्लक राहिलं असेल आणि आता ताजं करायला नको असं असेल तेव्हा मी देते, पण जास्त कधी नाहीच देत शिळं. आणि नेहमी असंच होतं की भात जेव्हा लावेन ना आणि तेव्हा तेव्हा ह्यांनी खाल्ला नाही ना भात, तर तो मलाच खावं लागतो 2-3 टाईम शिळा भात. खाणारे असेल तर मग करायला काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण करतो आणि मग ते खाल्लं जात नाही आणि मग ते भरपूर मग शिल्लक राहतं, मग ते आपल्यालाच खावं लागतं. तर चला आता इथे भात पण झाला आणि भाजी पण झाली आणि आता चपाती करून घेते. आमटी सकाळी केलेली आहे, एकदा केली की 2 टाईम होते. आणि आजचा ब्लॉग इथे संपवते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.